मोर्चाचं स्वरूप आहे आणि कशासाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताईं आणि आमचे प्रांताध्यक्षांच्या सूचनेनुसार आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांच्या संदर्भामध्ये प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारचा आज हा मोर्चा निघालेला आहे आणि आम्ही शांततेच्या मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आमच्या ज्या 10 मागण्या आहेत त्या 10 मागण्या आम्ही सरकारकडे करणार आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगारांच्या संदर्भामध्ये ज्या काही औद्योगिक वसाहती आहेत त्या औद्योगिक वसाहतीची अवस्था इतकी वाईट झालेली आहे, सगळे उद्योगपती आता ह्या राज्यामधून निघून जायला लागलेले आहेत आणि विशेष करून आमच्या जमिनी त्या MIDC करता घेतल्या, स्थानिक लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं, पण आज अनेक आमचे बेरोजगार त्या ठिकाणी कुठलंही काम मिळत नाही। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये पेपरफुटीचं प्रकरण आहे। युवकांचे सगळे प्रश्न या सरकारच्या माध्यमातून कुठेही मार्गी लागलेले नाहीत। तरुणांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्याचं एक प्रतिबिंब म्हणून आमचा आजचा हा एल्गार बेरोजगार मोर्चा आम्ही काढलेला। औद्योगिक वसाहती जर बद्दल बोलायला गेलं, चाकणची परिस्थिती सगळ्यांना आता ज्ञात आहे। 31 ऑगस्टची डेडलाईन जी आहे ती सरकारने आखली आहे। तुम्हाला वाटतं का 31 ऑगस्ट पर्यंत तिथली सगळी परिस्थिती सुधारेल? अशा डेडलाईन्स आम्ही सरकारच्या बऱ्याच बघितलेल्या आहेत। किती माणसं डेड झाल्यानंतर मग ती लाईन दिसेल असा प्रश्न आमच्या सगळ्याच्या समोर निर्माण झालेला आहे। सरकारने गांभीर्यानं ज्या ज्या वेळेस ह्या गोष्टी विरोधाकरता विरोध करू नये, सरकारने गांभीर्याने ह्या ज्या काही इश्यूज निर्माण झालेले आहेत याकडे लक्ष द्यावं आणि आज तरुणांच्या मनामध्ये जो एक उद्रेक आलेला आहे अनेक क्षेत्रामध्ये, मला असं वाटतं त्याचं एक प्रतिबिंब म्हणून आजचा हा मोर्चा आहे। पण काय मुद्दे जे मांडणार आहात, एक तर बेरोजगारीचा मुद्दा आहे, आता चाकणचं जसं तुम्ही उदाहरण दिलंय, हिंजवडीचे लोक देखील रस्त्यावर उतरतात। IT पार्कचं काय महत्व आहे पुणे शहरासाठी किंवा महाराष्ट्रासाठी हे सगळ्यांना माहिती आहे। सरकार या सगळ्या मुद्द्यांकडे गांभीर्याने बघत नाही, बघत नाही म्हणून तर ही मोर्चा काढायची पाळी येते ना। जर बघितलं असतं तर कदाचित आम्हाला ही संधीच मिळाली नसती आणि म्हणून हे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी मार्फत डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे गेलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालून न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी। काय पॉलिसी किंवा काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बेरोजगार लोकांसाठी? तुम्ही मुद्दा तर मांडताय, पण त्याला सोल्युशन म्हणून तुमच्याकडे काय आहे का? सोल्युशन याच्यामध्ये अनेक सोल्युशन आहेत, पण सरकारने ऐकलं तर पाहिजे ना। सरकारने चर्चेला बोलवलं पाहिजे। सोल्युशन आम्ही काय फक्त तक्रार करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी हा मोर्चा काढला नाही, हे प्रश्न आहेत, हे युवकांचे ज्वलंत प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाचं सोल्युशन पण आहे आपल्याकडे। गेल्या काही दिवसांपासून बघितलं, येणारा हा काळ सगळा सणासुदीचा आहे। 2 आठवड्यापूर्वी असलेली साखर 50ची 70 पर्यंत गेली आहे। हा सगळा प्रश्न जो आहे तो तुम्ही अत्यंत जवळून बघितलेला आहे। साखरेच्या बाबतीतले अनेक धोरणं तुम्ही आतापर्यंत बघितलेले आहेत। मला असं वाटतं साखरेच्या विषयावर आपण नंतर बोलू, आता सध्या हा आमचा मोर्चा हे झाल्यानंतर मी साखरेच्या विषयावर बोलतो आपल्याला। धन्यवाद।